श्री स्वामी समर्थ मोटिवेशन चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. कसे आहात सगळे? तर आज आता मी माझ्या घरातलं जे गार्डन आहे, गार्डन म्हणजे कसं की छोटीशीच बाग आहे. तर मी काय काय झाडं लावले आणि काय काय छोटं छोटं मी प्लांट आणले, पण ते खूप मोठे मोठे छान असे वाढलेले आहेत. तर ते दाखवणार आहे. तर विशेष करून माझं बेलाचं झाड दाखवणार आहे. तर बेलाचं झाड तुम्हाला त्याच्यामागची स्टोरी खूप सुंदर आहे आणि आवडेल तुम्हाला ऐकायला. तर झालं असं की माझ्याकडे शिवलिंग आहे नर्मदेश्वर, एका काकूंनी मला दिलेलं आहे. तर अजून एक काकू आहेत ओळखीच्या, त्या म्हणाल्या मला खूप इच्छा आहे माझ्याकडे शिवलिंग यावं असं. तर मग मला पण असं कोणी काही म्हणालं की मला फार असं हे वाटतं की मग ती वस्तू आपण का नाही देऊ, म्हणजे असं मला इतकं हे वाटलं. तर मला म्हणजे त्या म्हणाल्या इतकी इच्छा आहे माझ्याकडे पण शिवलिंग यावं, मी पण शिवभक्त आहे. मग मला वाटलं की आपण त्यांना विचारून बघावं की तुम्ही अजून एखादं शिवलिंग द्याल का, आणि त्यांच्याकडनं घेऊन मग ह्या काकूंना द्यावं. तर आपण इतकं प्रेमाने आणि इतकं म्हणजे चांगल्या ह्यानी एखाद्याशी इतकं आपण हे करत असतो की समोरच्या माणसाला हवं आहे आणि आपण नाही कसं म्हणायचं, किंवा त्याची इच्छा पूर्ण झाल्यावर त्याला किती आनंद होईल. तर असंच मग मी एक त्या काकू आहेत त्यांना कॉल केला की त्या नर्मदेला असतात, तिथे त्यांचं छोटासा मठ टाईप आहे, त्यांना सगळ्या मैया म्हणतात. तर मग मी त्यांना कॉल केला आणि त्यांना म्हणालं की तुम्ही कुठे आहात? तर त्या म्हणल्या मी नर्मदेलाच आहे. तर मग मी सांगितलं एक काकू आहेत आणि त्या पण शिवभक्त आहेत आणि त्यांना शिवलिंग हवं आहे नर्मदेश्वर, तर तुम्ही आणाल का? तर त्या पण लगेच हो म्हणाल्या, मी घेऊन येते. आणि अक्षरशः त्या म्हणजे 8-15 दिवसात त्या घेऊन पण आल्या तिकडनं. आल्यानंतर मग आता आणायला कोण जाणार, कारण त्या लांब राहतात जरा. तर मग आमचा कॉल वगैरे झाला. मग एक दिवशी म्हणजे सोमवार होता, मग त्या दिवशी मग त्यांना मी विचारलं की उद्या मी आलं तर चालेल का सोमवारचं? तर त्या म्हणाले हो या तुम्ही शिवलिंग घ्यायला. आणि खरं सांगते आम्ही सकाळी उठून लवकर निघालो आणि शिवलिंग त्यांच्याकडनं घेऊन आलो. मग मी तो पण व्हिडिओ बनवलेला आहे बघा, मी शिवलिंग आणलेला. तर ते मी शिवलिंग घरात आणलं. छोटीशी अशी तात्पुरती त्याची वाटीत ठेवून पूजा केली, कसं आहे ते बघून. आणि मला तो दिवस खूप असा स्पेशल वाटला की एका काकूंना मी ते देणार आहे आणि त्यांना फार छान वाटेल. मग मी त्यांनाही कॉल केला आणि त्यांनाही म्हणालं की तुम्ही घेऊन या आणि तुमचं शिवलिंग घेऊन जा. मग त्याही आल्या. मग ते शिवलिंग घेऊन गेल्या. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद खूप होता, खूप छान वाटत होतं त्यांना. तर ते शिवलिंग घेताना त्यांना खूप इतकं म्हणजे असं छान वाटलं की अक्षरशः म्हणजे एखाद्या माणसाचं स्वप्न पूर्ण होतं ना, तसा चेहऱ्यावर आनंद होता. तो बघून मला खूप आनंद झाला. आणि हे सगळं करण्यासाठी माझे मिस्टर जिथे तिथे सोबत असतात. त्यांना चला म्हणलं की ते लगेच येतात मदतीला, की हिची इच्छा आहे आणि हिला हे करायचं आहे म्हणून येतात ते. तर आम्ही म्हणजे असंच इतरांसाठी कोणाची इच्छा असेल किंवा कोणाचं काय असेल ते दोघंही पुढे जातो आम्ही. कधी मागे हे करत नाही किंवा कुठल्याही ह्यानी त्या माणसाकडे वेगळ्या ह्यानी बघत नाही. आम्ही सगळ्यांची मदत करायचं बघत असतो. तर तो वार इतका छान होता की मी सकाळी उठून लवकर आम्ही शिवलिंग घेऊन आलो आहे. बाळाला वगैरे घेऊन, शेरू घेऊन आम्ही सगळेजणं गेलो. शिवलिंग घेऊन आलो इतकं छान. आणि मग त्याच्यानंतर काय झालं की त्याच्यानंतर मग त्या घेऊन गेल्या शिवलिंग घरातनं माझ्या दुपारी वगैरे असं. मग तो दिवस मला खूप छान स्पेशल वाटला आणि माझ्या अचानक लक्षात आलं, आज आता नर्मदेश्वर आपल्याकडनं कोणाकडे तरी गेलेले आहेत. मग हा दिवस आठवणीत राहावा म्हणून आपण एक झाड आणूयात बेलाचं. मिस्टरांना मी म्हणलं की आपण बेलाचं झाड आणूयात का? तर ते पण म्हणाले हो आणूयात चल. तर असं करता करता मग त्यांची कामं होती. मग असं करता करता पार रात्र झाली, संध्याकाळ झाली. म्हणजे अशी आता कुठून आणायचं? तर इथे कुठे नर्सरीमध्ये शोधण्यापेक्षा त्यांना हडपसरमध्ये काम होतं, मीटिंग होती एक. तर ते म्हणाले चल आपण रस्त्यात कुठेतरी बघूयात.
मग खरं म्हणजे इतकं मला त्या गोष्टीचं हे वाटतं की आम्ही हडपसरला गेलो. तिथे गेल्यानंतर तिथल्या सगळ्या नर्सऱ्या 8 वाजता म्हणजे लवकर तिथे बंद होतात वाटतं. हडपसरमध्ये 8 वाजल्यानंतर म्हणजे 8च वाजले होते, पण सगळ्या नर्सऱ्या बंद झाल्या होत्या आणि माझ्या इथे 10 पर्यंत चालू असतात. तर मला इतकं वाईट वाटलं, म्हणलं अरे कसं काय बंद आहे इकडचं? म्हणून आम्ही तिकडनं परत यायला लागलो. तर माझे मिस्टर म्हणाले, आज आपण हा रस्ता नको दुसऱ्या रस्त्याने जाऊयात. आणि आम्ही आतनं नर्सऱ्या शोधत शोधत आलो. तर एका ठिकाणी रस्त्यावर नर्सरी होती. तिथे सहज विचारलं की तुमच्याकडे बेलाचं झाड मिळेल का? तर तो बिहारी मुलगा होता. तो म्हणाला हो मिळेल ना. आणि मग त्याने काय केलं, लगेच आम्हाला एक झाड दिलं. इतकं सुंदर, एवढंसंच झाड होतं, म्हणजे अक्षरशः आपल्या हाता एवढं छोटंसं झाड होतं. आणि इतकं छान वाटत होतं ते. तर मी ते पाहिलं आणि मला इतकं आवडलं. आम्ही लगेच घेतलं ते विकत. काही किंमत वगैरे जास्त काही केली नाही त्याची. आणि मी घेऊन आले. आम्ही घरी ते मोठ्या कुंडीमध्ये लावलं. आणि अक्षरशः म्हणजे हा खूप मोठा अनुभव आहे माझा, की त्या प्रत्येक पानाला 5-5 पानं येतात. प्रत्येक फांदीला 5-5 पानं येतात बेलाचे. आणि कितीही मोठं बेलाचं झाड असेल तर ते 3 पानांचं असतं. आणि कधीतरी रेअरली ते असं मिळतं आपल्याला एखादं पान वेगळं. म्हणजे काहीतरी असं खूप शोधाशोध केली किंवा सगळी एवढ्या झाडाची पानं शोधली, तर कुठेतरी एखाद्या वेळेस आपल्या नशिबाने 5 पानाचं बेल मिळतं. पण माझ्या इथे इतकं म्हणजे मला आश्चर्य वाटलं, माझ्या मिस्टरांनाही आश्चर्य वाटलं, माझ्या घरच्यांनाही, की माझ्या झाडाला, त्या नवीन झाडाला जशा फांद्या फुटल्या तर प्रत्येक फांदीला 5-5 बेलाचं पान. इतकं म्हणजे अजूनही नवीन आणि आणलं तेव्हा ते खूप छोटं होतं. म्हणजे आपला हात बोटापासून तर मनगटापर्यंत एवढूसंच झाड होतं ते. तर ते वाढलं पण खूप भराभर आणि आता ते डोक्याच्याही वरती झालं आहे माझ्या. आणि त्याला प्रत्येक पान जे नवीन फुटतंय त्याची 5-5 पानं आहेत. म्हणजे 5-5 पानाचं एक-एक हे येतंय. आणि इतकं छान वाटतंय मला, की माझ्याकडे नर्मदेश्वर आले. माझ्याकडे स्वतःकडे नर्मदेश्वर आहेत. एकाला इच्छा होती, मी त्यांच्यासाठी नर्मदेश्वर नेले आणि त्याच दिवशी झाड आणलं आणि माझ्याकडे ते 5-5 पानांचं बेल येतंय. आणि हे बघा, हे मस्त बेलाचं झाड आहे. आणि मग मी आता एक नवीन शमीचं पण झाड आणलं आहे. ते पण आम्हाला फार सुंदर मिळालं आहे. आणि असे छोटे-छोटे आता मी म्हणजे मला कसं होतंय, छोटं बाळ आहे आणि इथे आल्यापासून मी आल्यानंतर 1 महिन्यात प्रेग्नंट राहिले. त्यामुळे ते माझं सगळं गार्डनिंगचं राहिलं होतं. मला खूप छान इथे छोटीशी गार्डन बनवायची होती, पण ते माझं राहून गेलं. पण आता जसं होतंय तसं मी छोटी झाडं लावते आहे. आणि तुळस, कोरफड, अजून बेलाचं झाड, शमीचं झाड असं खूप सुंदर आलं आहे. आणि शमीचंही झाड का लावलं आहे, कारण ते साक्षात शनिदेवाचं असतं. त्याचे फार हे असतात, म्हणजे ते लावण्याचं फार नियम आहेत. खूप चांगलं ते हे करावं लागतं. पण मी जस्ट आणलं आहे म्हणून ते अजून ठेवलं आहे. आता ते व्यवस्थित कुंडीमध्ये लावून छान उजव्या हाताला का काहीतरी ते ठेवायचं असतं. तर तसं ठेवणार आहे. बघा तुम्हाला कसा व्हिडिओ वाटतोय. आणि तुम्हालाही आवडलं असेल तर तुम्हीही, तुमच्याकडे छान जागा असेल तर तुम्हीही सोमवारच्या दिवशी छान बेलाचं झाड आणू शकता, कारण बेलाचं झाड लावलेलं खूप छान असतं. इथेच मी व्हिडिओ थांबवते. श्री स्वामी समर्थ.